झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। सिद्धू कुठे गेला असेल? भावना मॅडम साठी खरंच स्थळ आलंय। जरा कुठे वाटतं ना की सगळं छान होणार आहे आता, तेव्हाच असं काही ना काहीतरी येत असतं। का आमच्यामध्ये सतत काही ना काहीतरी संकट येतात? काय करू मी आता? सिद्धू, अरे कुठे आहेस तू? मी कुठे कुठे शोधलं तुला, सगळीकडे शोधून आले आणि तू इथे उभा आहेस। बरं ऐक ना, मी आता मंदिरामध्ये कुवारिकांना कुंकू लावलं ना, तर मला बघ काय मिळालं। हे बघ, छान आहे ना? आहे आता कापडाचा तुकडा तर आहे, त्यात काय ग्रेट वाटतंय तुला पूर्वी? अरे सिद्धू, मिस्टर श्रीनिवास दळवी, उगाचच मोठे मोठे शब्द वापरून आपण खूप मोठे आहोत, महान आहोत असं आवडू नकोस। अहो तुम्ही इथे आहात? हा, जरा सावलीत बरं वाटत। लक्ष्मी, तुझ्या मनात कसली खळबळ चालू आहे की मला चांगलंच कळतं, पण नको त्या गोष्टीचा विचार कर। हे बघ, मला सांग, आपण इथे कशा करता आलोय? उत्सव करता आलोय की नाही? देवीच्या दर्शनाला आलोय ना आपण? मग इतर कसलाही विचार करू नको। आणि जे काही घडलं ते आपल्याकरता नवीन तर नाही आहे। जेव्हा जेव्हा तुझे आप्पा किंवा दादा आपल्या समोर येणार, तर हे असं काहीतरी होणारच ना। अगं, एकदा नाती तुटली ना की ती सहजासहजी नाही जुळत। निवास, परिस्थिती गेल्या 40 वर्षात बदलली नाही म्हणजे ती आत्ताही बदलणार नाही असं नाही। तुम्ही बघा, ज्या दिवशी आपण आपल्या घराची वास्तुशांतीची पत्रिका माहेरी घेऊन जाऊ ना, त्या दिवशी सगळं बदलेल, सगळं। अहो, आपण लवकरात लवकर आपलं घर बांधायला हवं। आपलं स्वप्न आपण विसरून चालणार नाही। दिवस एक गोष्ट आहे, मी माझा अपमान सहन करू शकते, पण कुणी तुमचा अपमान केला तर मी नाही सहन करू शकत। लक्ष्मी, अगं पण आपण घर कसं बांधू शकणार आहोत? अगं, जेव्हा माझी नोकरी होती तेव्हाही ते शक्य झालं नाही, आणि आता तर अहो, तेव्हा तुम्ही एकटे कमवत होता, पण आता मी आहे ना, मी आहे जोडीला हातभार लावायला। निवास, अहो आपण जर एकमेकांसोबत असू ना, तर आपण आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकू। निवास, मला माहिती आहे तो दिवस लवकर येणार, ज्या दिवशी आप्पा अख्ख्या गावासमोर आपल्याला प्रेमाने आशीर्वाद देतील। दादा पुन्हा एकदा मला लक्ष्मी म्हणून हाक मारेल, तुम्हाला जावयाचा मान मिळेल, आणि निवास, आपल्या मुलांना कळेल की त्यांचे एक आजोळ आहे, आजोबा आहेत, मामा मामी आहेत, असं नक्की होणार। जानू, 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 विश्वा, ए विश्वा, अरे जानू, जानवी, जानवी पण कोणाला तरी शोधत गेली। हा कुठे गेला? हरकत नाही, उत्सव संपेपर्यंत आपण एकत्रच राहणार आहोत, नंतर भेट होईलच।
नक्कीच. लक्ष्मी, ज्या दिवशी तुझं माहेर तुला आपलंसं करेल, ज्या दिवशी तुझे आप्पा आणि दादा आपल्या घरी येतील, तो दिवस आपल्याकरता खरा उत्सवाचा दिवस असेल. आणि आपण काहीही खाऊ, वाटेल ते खाऊ. तो दिवस लवकरात लवकर सत्यात उतरवायचा. लक्ष्मी, मी तुला कुठला दिवस? अरे जानू, आई, अं, कुठला दिवस? आणि तुझा कुठला भाऊ? मानलेला माझा मानलेला भाऊ याच गावात आहे. मी म्हटलं उत्सवात आलाय का? नाही, कुठे दिसले नाहीत ग ते. जानू अगं तू इथे कशी? मी अगं बाबांना शोधत होते, पण नेहमीप्रमाणे ते माझ्या आधी तुलाच सापडले. आणि काय हो बाबा, तुम्हाला माझ्या आईशिवाय अजिबात करमतच नाही ना? अगं तुम्ही दोघं ना माझे लव्ह बर्ड्स आहात. काय ग, ही काय पद्धत आहे बोलायची? बाबा आहेत ते तुझे? एक मिनिट लक्ष्मी, माझ्या लेकीने माझ्याशी कसं बोलायचं हे मी ठरवणार. तिच्या आईने मध्ये बोलायची गरज नाही बरं का. हो की नाही जानू? हो बाबा. भावना, बरं झालं बाई तू भेटलीस. अगं उत्सवाची इतकी कामं बाकी आहेत ना, जरा मला मदत करतेस का? हो. सॉरी 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 सॉरी, माझ्यामुळे तुझी साडी भिजली. अष्टगंधाचं सगळं पाणी तुझ्या अंगावर पडलं. अहो नाही नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? चुकून पडलं पाणी, ठीक आहे. भावना, पण दिवसभर तू अशी ओल्या साडीवर कशी फिरणार? एक काम कर, तू माझ्यासोबत चल, मी साडी बदलायला देते तुला. नाही एवढं काही नाही, ठीक आहे, मी करते मॅनेज. नाही नाही, असं कसं? प्लीज चल ना भावना. अहो अहो राहू दे. भावना, इथे साड्या ठेवलेल्या आहेत, त्यापैकी 3 नंबरची साडी नेस. हा, मी जरा आलेच. अहो पण अगं बरीच कामं पडलीत आणि मी इथेच आहे बाहेर. आणि दरवाजा लावून घेशील, मी आलेच. नक्की कुठून तिसरी साडी? सांगितलंच नाही त्यांनी. काय करू आता? कुठली साडी नेसू? ह्याच साडीबद्दल सांगितलं असेल का त्यांनी? झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज